तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील वार्ड क्रमांक 5 मधील शेतमजूर सुनील गाडगे यांचा मागील वर्षी अपघातात मृत्यू झाला। घरातील कमावता एकुलता एक जीव गेल्यानं सुनीलचे वयोवृद्ध आईवडील, पत्नी ज्योती व 2 अल्पवयीन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यामुळे संपूर्ण परिवाराची पालनपोषणाची जबाबदारी ज्योतीवर येऊन पडली। शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्योतीला लाभ मिळत असून अजूनही तिला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही। त्यासाठी त्यांनी हिवरखेड ग्रामपंचायतकडे अर्ज दाखल केला असून ज्योतीने ग्रामसचिव, सरपंच यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी घरकुल यादीत ज्योतीचं नाव असल्याचं सांगितलं, परंतु कागदपत्रे अपूर्ण असल्यानं त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। कागदपत्रांची पूर्तता करून दिल्याबरोबरच ज्योतीला घरकुलाचा लाभ देण्यात येईल असंही त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं। हिवरखेडची रहिवासी असून माझे पती सुनील पांडुरंग गाडगे हे अकोटला दाल मिलमध्ये रोज जाणं येणं करत व तिथून येता येता दारकेश्वर इथं माझ्या पतीचे रोड ॲक्सिडेंटने मृत्यू झाली। अज्ञात वाहनाने धडक देऊन मृत्यू झाली व मला शासकीय मदत कोणतीही नाही मिळाली। म्हणून मी आमदार, पालकमंत्री व ग्रामपंचायत यांना आग्रहाने निवेदन करते की मला काहीतरी शासकीय मदत मिळावी। माझे 2 लहान मुले व म्हातारे सासू सासरे असून मी यांना या 5 जणांचा आमचा संसार असून मी रोज शेतीत हातमजुरी करत आहे व 1000 रुपये मदत मला शासनाच्या इकडून मिळते। त्याच्यामध्ये माझा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, पण मी इतक्या कठीण व अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून कसं बसं माझा उदरनिर्वाह करत आहे व माझं हे पडकं घर व मला ग्रामपंचायतमधून किंवा आमदार, पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून काहीतरी शासनाने घरकुल मंजूर करावं ही माझी शासनाला विनंती आहे। माझा लहान मुलगा वेदांत सुनील गाडगे याची तब्येत अधूनमधून आजारी पडतोय व यांचं एक मोठं ऑपरेशन करावं लागते। याला ऑपरेशन करण्यासाठी मला काहीतरी शासनाने मदत द्यावी। पालकमंत्री, आमदार व ग्रामपंचायत यांना सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की यांनी मला काहीतरी शासनाने मला मदत करावी। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।